डिमॉयवर्स थेरम स्टेटमेंट आहे डीएमटीचं, कॉस एन थिटा प्लस आय साइन एन थिटा इज द व्हॅल्यू और वन ऑफ द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा प्लस आय साइन थिटा टू दी पॉवर एन. बघा हा जो एन आहे ना पॉवरचा, तो कुठे येऊन राहिलाय, अँगलला मल्टिप्लाय करून राहिलाय. तो काय करून राहिलाय, अँगलला मल्टिप्लाय करून राहिलाय. फॉर ऑल एन बिलॉंग्स टू क्यू. क्यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे रॅशनल नंबर्स. वन व्हॅल्यू ऑफ वन व्हॅल्यू इफ एन इज an integer, one of the values if n is rational which is not an integer. The theorem is very useful in determining the roots of any complex quantity. जर आपल्याला कॉम्प्लेक्स क्वांटिटी असेल, कॉम्प्लेक्स नंबर असेल आणि त्याचा रूट फाइंड आउट करायचे आहेत, तर तुम्हाला माहिती आहे की त्याचे रूट्सचे फाइंड आउट करायचे आहे, तर नंबर ऑफ रूट जास्त असू शकतात. मग अशा वेळेस काय करायचं, तर डीएमटी अप्लाय करायची आणि त्याची काहीतरी मेथड आहे, ती सॉल्व करायची काही मेथड आहे. ती मेथड आता आपण बघूया. काय स्टेप्स, बेसिक स्टेप्स टू डिटरमाइन द रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. राईट द कॉम्प्लेक्स नंबर. सपोज आता आपण एक एक्झाम्पलही घेत जाऊ आहे ना, तुम्हाला हे थिअरॉटिकल पार्ट समजणारच नाही एकदम, तर आपण एक एक्झाम्पल घेऊ. झेड क्यूब, तुम्हाला माहिती आहे झेड क्यूब इज इक्वल टू 1. झेड क्यूब इज इक्वल टू 1 हा आपण एक घेतला, ठीक आहे, कॉम्प्लेक्स नंबर. आता याचे रूट्स फाइंड आउट करायचे, किंवा यालाच आपण असं म्हणू शकतो z इज इक्वल टू 1 टू दी पॉवर 1/3. ठीक आहे. तर राईट द कॉम्प्लेक्स नंबर हुज रूट्स आर टू बी डिटरमाइंड इन पोलर फॉर्म. पोलर फॉर्म मध्ये कसं लिहितो आपण, याला लक्षात घ्या. z इज इक्वल टू आपण z टू दी पॉवर 3 राहू देऊ आणि मॉड झेड सिस थिटा असं. या म्हणजे ज्याच्यात आर हा झेड, मॉड झेड काय असतो आर आणि हा थिटा, तर आपण त्याच फॉर्म मध्ये लिहिलं पोलर फॉर्म मध्ये. ऍड 2m पाय टू द आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट मध्ये काय पुट करायचंय, 2m पाय. तर आता याची व्हॅल्यू किती येते, मॉड झेडची 1 येते, तर ही जाऊ द्या सिस. बरं याचं अँगल किती येऊन राहिलाय 0. थिटाची व्हॅल्यू किती येऊन राहिली 0, आणि त्यात काय ऍड करू आपण 2m पाय. ठीक आहे. ऍक्च्युली हा सी 0च येऊन राहिला आहे, आर्ग्युमेंट आहे ना. हा, कारण की 0 काय येऊन राहिला आहे, फक्त इंटिजर येऊन राहिलं आहे, व्हॅल्यू इंटिजर येऊन राहिलं आहे, म्हणजे प्लस व्हॅल्यू येऊन राहिली आहे. प्लस व्हॅल्यूचा जर तुम्ही म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि त्याच्यात इमॅजिनरी पार्ट 0 आहे, तर आणि रिअल नंबर आहे काहीतरी, रिअल व्हॅल्यू आहे, तर त्याचं टॅन इनवर्स काय होतं, इमॅजिनरी अपॉन रिअल. म्हणजे इमॅजिनरी तर 0 आहे, तर टॅन इनवर्स 0 म्हणजे अँगल त्याला 0, तर हा अँगल आहे तुमचा 0. सिस 0 प्लस 2m पाय म्हणजे तो झाला सिस 2m पाय. ठीक आहे, इथे लिहून देतो, तिथे नाही दिसत असेल तर 2m पाय लिहिलं. ठीक आहे. अच्छा, अप्लाय डीएमटी. अप्लाय डीएमटी म्हणजे अप्लाय डीएमटी हा जो पॉवर असतो हा कुठे जातो, डिनॉमिनेटरला. कुठे कुठे जातो, ॲम्प्लिट्यूडला. म्हणजे झेड इज इक्वल टू येईल सिस 2m पाय अपॉन 3 काय येईल, सिस 2m पाय अपॉन 3 झेड इज इक्वल टू. ठीक आहे. Put m is equal to 0, 1, 2, 3, 4 up to n minus 1 to get all the n roots. किती रूट्स आहेत इथे, किती रूट्स पाहिजे तुम्हाला, 3 रूट्स. किती पाहिजे, 3 रूट्स. मग 3 रूट जर पाहिजे तर किती यूज करावं लागेल आपल्याला, n मायनस 1, म्हणजे n रूट्ससाठी n मायनस 1, तर 3 रूट्ससाठी 0, 1, 2. 3 रूट्ससाठी 0, 1, 2. बरं, अप्लाय केलं तर हे आलं झेड इज इक्वल टू 0 पुट केल्याबरोबर सिस 0. दुसरा आला झेड म्हणजे पहिला रूट, याला Z1 म्हणतो. दुसरा आला सेकंड रूट आला, m इज इक्वल टू 1 पुट केला तर 2π/3 सिस 2π/3. आणि थर्ड आला m इज इक्वल टू 2 पुट केला तर Z3 आला आपला थर्ड रूट सिस
4π/3 काय आलं सिस 4π/3. आता तुम्हाला याचे Z³ मायनस 1 चे रूट माहिती आहे काय येतं 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर. तुमच्या माहितीसाठी तेच यांनी येतात का बघू. ओमेगाची व्हॅल्यू काय असते 1 -1/2 आणि प्लस आयोटा √3/2 ही असते ओमेगाची व्हॅल्यू. आणि दुसरी असते -1/2 -i √3/2 ही असते ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ना. तर हे 3 रूट्स असतात. हे येतात का बघू. पहिला व्हॅल्यू आपण काढली, पहिला रूट काढला सिस 0. सिस 0 म्हणजे कॉस 0 प्लस आय साइन 0. साइन 0 तर 0च होतो म्हणजे आय साइन 0 म्हणजे इमॅजिनरी पार्ट गेला. कॉस 0 होतो 1. तर याची व्हॅल्यू आली Z1 ची व्हॅल्यू आली 1. फर्स्ट रूट मिळाला आपल्याला. फर्स्ट रूट मिळाला करेक्ट. आता सेकंड मग आहे सिस 2π/3. 2π/3 म्हणजेच कॉस Z2 इज इक्वल टू कॉस 2π/3. कॉस 2π/3 काय होतं निगेटिव्ह येतं. आपण करू पाय -60 म्हणजे 2π/3 पाय -60 कॉस पाय -60 म्हणजेच कॉस 60 येऊन जाईल मायनस कॉस 60 येऊन जाईल मायनस कॉस 16. कॉस 60 ची व्हॅल्यू असते 1/2 म्हणजे आलं -1/2 प्लस आयोटा साइन 2π/3. हे काय असते 2π/3 सेकंड क्वाड्रंट 120 डिग्री ना. अच्छा आणि ते कशात येतं साइन पॉझिटिव्ह येतं आहे ना सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि π/3 ची व्हॅल्यू किती येते π/3 ची व्हॅल्यू किती येते √3/2. आलं सेकंड पण आलं ओमेगाची बरोबर आहे दुसरा रूट. आता थर्ड रूट बघू Z3. हे काय येईल कॉस 4π/3 म्हणजे पाय प्लस π/3. अच्छा थर्ड क्वाड्रंट मध्ये दोन्ही निगेटिव्ह असते म्हणजे 1/2 कॉस π/3 होऊन जाईल पाय प्लस π/3 आहे ना. पाय प्लस π/3 होते कॉस π/3 पण मायनस कॉस π/3 आणि हे होईल मायनस √3/2 कारण की साइन पण इथे निगेटिव्ह असतो. हाय रूट मिळाला हाय रूट मिळाला हाय रूट मिळाला. तर अशा प्रकारे आपण DMT यूज करून व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. यू कॅन ऑल्सो पुट m इज इक्वल टू 1 2 3 अप टू n. हे काय भलतंच. तर जिथे 1 रूट नसतो ना बेटा जिथे 1 रूट नसतो ना तिथे आपण 1 पासून स्टार्ट करत असतो हे लक्षात ठेवा. 0नी जर 1 रूट येत असेल आणि रूट जर त्याच्यात नसेलच तर आपण 1 to n यूज करतो. अप्लिकेशन्स ऑफ DMT टू डिटरमाइन nth रूट ऑफ युनिटी. nth रूट किती असू द्या याचा पॉवर झेडचा आपण nth रूट ऑफ युनिटी फाइंड आउट करत असतो बरोबर आहे. तर चला स्टार्ट करूया. फाइंड z इफ z इज इक्वल टू बघा हे दिलंय. अच्छा तर चला स्टार्ट करू याला न्यूमेरिकलला. z इज इक्वल टू दिलाय असं. तर मी काय करतो Z⁴ इज इक्वल टू करतो 1 प्लस आयोटा √3. नंतर ना आपण हा 4 त्याला डिव्हिजनला घेऊन जात असतो हे लक्षात ठेवा ठीक. अच्छा तर बरं आणि याचा स्क्वेअर रूट किती होतो मॉड z किती येईल मॉड z याचा याचा मॉड z जर आपण काढला तर तो येऊन राहिला 1 चा स्क्वेअर प्लस √3 चा स्क्वेअर 3 प्लस 2 2 येऊन राहिला आहे ना. याचाच फक्त तर मॉड z येऊन राहिला आहे 2. तर हे येईल 2 आणि आपण असं लिहित असतो हा म्हणजे इथे मी तुम्हाला थोडं आणखी चांगल्या तऱ्हेने लिहून देतो नाही तर कन्फ्यूज व्हाल तर कन्फ्यूज नाही व्हायचं असं ठीक आहे. हां त्याची व्हॅल्यू आली 2 हे लक्षात ठेवा नाही तर 2⁴ 1/4 वगैरे कराल काहीतरी भलतंच. हां 2 आणि सिस अँगल सांगा बरं किती येऊन राहिलंय tan इनवर्स √3/1. अच्छा π/3 60 डिग्री असा आला ठीक आहे. तर हे आलं 2⁴ 2 आलं सिस 2m पाय ऍड केलं प्लस π/3 ठीक आहे.
अच्छा, आणि हे झालं झेड टू दी पॉवर 4 आणि झेड काय झालं 2 टू दी पॉवर 1/4. याला इकडे घेऊन जायचं आणि याच्यात काय असतं पॉवर म्हणजे ऍक्च्युली आपण 1/4 पॉवरच घेऊन राहिलोय, पण 1/4 पॉवर याचाही होईल नाही याचाही होईल आणि तो कुठे येऊन जातो अँगलच्या तिथे. म्हणून झालं सिस 2m पाय प्लस π/3 अपॉन 4 असं झालं. हां 2 टू दी पॉवर 1/4. बरं, आता मग नंतर पुट करू, पहिले इथे लिहून टाकू, एक थोडं कॅल्क्युलेशन करून टाकू. 3 2 जा 6, 6m पाय प्लस पाय है ना अपॉन 3 आलं आणि 3 याला मल्टिप्लाय केला तर 12 असं. ठीक आहे, तर फर्स्ट रूट काय येईल, रूट्स आर किती रूट्स काढायचे आहे तुम्हाला, किती रूट्स काढायचे सर, इथे 4 रूट्स काढायचे. किती 4 रूट्स, किती रूट्स काढायचे 4 रूट्स. याच्यावरून कळतं झेड टू दी पॉवर 4 असेल तर है ना, तर 4 रूट्स काढायचे. तर ठीक आहे, पुट m इज इक्वल टू 0 1 2 3 आणि रूट काय येईल, रूट्स आर 2 टू दी पॉवर 1/4 6 0 म्हणजे आता इथे येईल 0 m ची व्हॅल्यू तर π/4 π/12 π/12. दुसरा रूट येईल 2 टू दी पॉवर 1/4 6 1 पुट केला तर 6 पाय प्लस 1 7 पाय 7 π/12 आणि 2 टू दी पॉवर 1/4 6 2 पुट केला 13 π/12 आणि 2 टू दी पॉवर 1/4 4 3 पुट केला तर 6 3 जा 18 प्लस 19 पाय 19 पाय π/12. हे 4 रूट्स झाले, बघून घ्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे ऑप्शन्स राहतील, आपल्याला ते फाइंड आउट करायचे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. क्लिअर बेटा. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघू. बघा, झेड टू दी पॉवर 4 हा इकडे नेला तर हे झालं √3 - 1 अपॉन 2 √2 प्लस आयोटा √3 - 1 प्लस 1 अपॉन 2 √2. ठीक आहे, बरं आता तुम्ही थोडे कन्फ्यूज व्हाल, पण ते हळूहळू ज्यावेळेस तुम्ही शिकाल ट्रिग्नोमेट्री वगैरे, तर हे आहे cos 75 डिग्री होते तुमच्या माहितीसाठी होते √3 - 1 अपॉन 2 √2 ही व्हॅल्यू होते आणि साइन 75 डिग्री इज इक्वल टू होते √3 + 1 अपॉन 2 √2 ह्या व्हॅल्यूच होत असतात. मग 75 कसं लिहितात, 15 म्हणजे आपण असं जर लिहिलं याला 75 डिग्री म्हणजे काय होते 5 π/12 75. बघा 180 डिवायडेड बाय तुम्ही 12 केला तर किती येऊन राहिलं 180 डिवायडेड बाय 12 तर 15 येऊन राहिले. 15 5 75 बरोबर. तर अशा प्रकारे हे, तर आता हे झालं z टू दी पॉवर 4 इज इक्वल टू मॉड ऑफ z 6 5 π/12. पण हे माहिती पाहिजे, हे माहिती पाहिजे, हे माहिती पाहिजे, नाहीतर डिफिकल्ट. काय कराल तुम्ही, या व्हॅल्यूज लर्न होऊन जातात हळूहळू. साइन 15 ची व्हॅल्यू आणि कॉस 15 ची व्हॅल्यू लक्षात ठेवली तरी होऊन जाते. साइन 15 म्हणजेच ही बघा
तुम्ही जर पाहिलं तर ही साइन 15ची व्हॅल्यू आहे आणि ती कॉस 15ची व्हॅल्यू आहे. कसं काय सर? साइन 15ची व्हॅल्यू, साइन 15 बघा मी कसं सांगतो, ही व्हॅल्यू कितीची आहे? साइन 15ची म्हटलं मी, 15 डिग्री. यालाच मी असं लिहू शकतो का? कॉस π/2 मायनस 15 डिग्री. बिलकुल, कॉस 15 काय होईल? साइन 15 डिग्री. म्हणजेच किती झाले? कॉस 90 झालं ना हे, 90 मायनस 15 डिग्री, तर कॉस 75. दोघांची व्हॅल्यू काय येईल? सेम येईल. दोघांची व्हॅल्यू सेम येईल. ठीक आहे तर अशा पाठ करावे लागेल. व्हॅल्यूज पाठ केले की मग एक माहिती असलं की दुसरं पण तुम्ही सॉल्व करू शकता, असं असतं. ठीक आहे, चला. तर आता हे झालं. आता लिहिलं 2m पाय. तर झेडची व्हॅल्यू किती आहे? रूटची बघून घ्या. रूट किती येऊन राहिली याची? रूटची व्हॅल्यू झेडची मॉड ऑफ झेड, मॉड ऑफ झेड इज इक्वल टू, दुसऱ्या पहिल्याने लिहायला पाहिजे होती, मॉड ऑफ झेड इज इक्वल टू किती येईल बेटा? याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर. किती येऊन राहिलाय? बरं करून टाकू ना, नाही कन्फ्यूज असाल तर करून टाकू. मला असं वाटतं पण याची व्हॅल्यू किती येते? तशी 1 दाखवली आहे यांनी, पण आपण बघू. याचा स्क्वेअर 3 + 1 म्हणजे, आणि प्लस 2√2 प्लस √2√3 अपॉन हे येऊन राहिलं आहे 8, 2√2चा स्क्वेअर, आणि मायनस प्लस याचा स्क्वेअर है ना. याचा स्क्वेअर किती येऊन राहिला आहे? कशाचंही पहिले करा, याचंही केलं असता तरी चाललं असतं. 3 + 1 मायनस 2√3 अपॉन 8. अच्छा, हे तर कॅन्सल होऊन राहिलं आहे. तर हे झाले 4, 4 + 4 8, 8 अपॉन 8 है ना. हे येऊन राहिलं 8 अपॉन 8, म्हणजे याची आन्सर येऊन राहिलं 1. तर झेडची व्हॅल्यू झाली 1. ठीक आहे, आणि आपण लिहू 6, हे लिहायची गरज नाही. 2m पाय प्लस 5π/12 असं. बर, तर z⁴ 6, याला थोडं 24 m पाय प्लस 5π अपॉन 12 असं. आणि z इज इक्वल टू झालं 6, डिनॉमिनेटरला 4 दिले ना, याचा पॉवर 1/4 घेतला तर तो इथे येतो, हे माहिती आहे तुम्हाला. 24 m पाय प्लस 5π आणि 48, हे झालं 48 असं. ठीक आहे, पुट m इज इक्वल टू 0 1 2, किती रूट पाहिजे? 4, तर 3 पर्यंत पुट करायचं. तर आपल्याला मिळेल रूट्स आर 6, पुट केलं 0, हे झालं 0, 5π/48, 5π/48. दुसरा रूट झाला 6, 29 π/48, 6 48 + 5 53 π/48, आणि लास्ट 6 3 जा 72 आहे ना, 24 7 जा 3 जा 72, 72 77 π/48. हे रूट्स झाले, बघून घ्या, हे रूट्स झाले बेटा. ठीक आहे, तर अशा प्रकारे रूट्स फाइंड आउट करतात. TMT यूज करून रूट्स फाइंड आउट कसे करतात हे बघून घ्या, चांगल्या तऱ्हेने समजून घ्या. ठीक आहे, काय केलं हे बघून घ्या. आणि झेड हा कधी पॉवर व्ह्यूवर काही घ्यायची नाही, याचा घ्यायचा. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट, फाइंड द रूट्स ऑफ द इक्वेशन. याचे रूट्स फाइंड आउट करायचे. ठीक आहे, याचे रूट्स फाइंड आउट करायचे.
बर, दिस इज सम ऑफ एपी, सम ऑफ एपी, एपीच आहे हा फर्स्ट टर्म, वेअर फर्स्ट टर्म इज इक्वल टू 1 एंड कॉमन रेशो एपी नहीं है जीपी है, सॉरी जीपी. कॉमन रेशो लिहिताना कॉमन रेशो लिहून राहिलो हा, पण बोलताना एपी म्हणून राहिलो. ठीक आहे. तर सम ऑफ जीपी वेअर फर्स्ट टर्म इज 1 अँड कॉमन रेशो म्हणजे उलटा समजा ना, 1 प्लस झेड, 1 झेड, झेड स्क्वेअर, झेड क्यूब, झेड टू दी पॉवर 5. बरं, याचा समचा फॉर्म्युला काय असतो? समचा फॉर्म्युला लिहून देतो मी तुम्हाला. समचा फॉर्म्युला असतो सम ऑफ एन इन जीपी ए 1 मायनस आर टू दी पॉवर एन अपॉन 1 मायनस आर. आर कॉमन रेशो अँड नंबर ऑफ टर्म्स, ए काय असते फर्स्ट टर्म. तर याचाही सम होऊन जाईल. याचा सम किती आहे? 0 दिला आहे, म्हणजेच फर्स्ट टर्म काय 1, कॉमन रेशो किती आहे झेड, नंबर ऑफ टर्म्स किती आहे 6 अपॉन 1 मायनस झेड इज इक्वल टू काय येईल 0. ठीक आहे, बस त्या फॉर्म्युल्याने आपण लिहिलं. प्रॉब्लेम कसा आहे ना, इथे तुम्ही 1 पुट करून बघा, इथे 1 झेडची व्हॅल्यू 1 1 1, तर 5 होऊन जाईल, 6 होऊन जाईल. 6 इज नॉट इक्वल टू 0, तर आपल्याला इथे लिहावं लागेल झेड इज नॉट इक्वल टू 1. तेव्हा तर, नाहीतर हे इन्फिनिटी होऊन जाईल, इन्फिनिटी होऊन जाईल. झेडची व्हॅल्यू जर 1 असली तर इन्फिनिटी होऊन जाईल. आणि आपण काय कन्सिडर केलंय, झेड इज नॉट इक्वल टू 1, आणि ऍक्च्युली झेडचा रूटच नाही आहे 1, झेडचा रूटच नाही आहे 1, बरोबर आहे. तर झेड इज नॉट इक्वल टू 1 आहे, इथेच दिसलं, म्हणूनच आपण हे घेऊ शकलो. मग हा जर 1 नाही आहे, 0 नाही आहे, 1 मायनस झेड 0 नाही होणार, तर हे इकडे नेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर मग झेड 1 मायनस झेड टू दी पॉवर 6 इज इक्वल टू 0, म्हणजे झेड टू दी पॉवर 6 इज इक्वल टू 1. काय मिळालं? झेड टू दी पॉवर 6 इज इक्वल टू 1. वा, मी कुठून कुठपर्यंत आलो फास्ट. इथून हे याच्यावरून जीपीचा फर्स्ट टर्म, कॉमन रेशो, त्याचा सम वरून ह्या कन्क्ल्युजनवर आलो की झेड ची व्हॅल्यू 1 नाही आहे. कारण की बघा, पुट करून बघा 6 येऊन राहिले आहे, तर झेडची व्हॅल्यू 1 नाही आहे, आणि त्याच्यामुळं हा 1 नाही आहे, तर हे 0 नाही होणार, आणि हे 0 नाही होणार, तर इकडे नेऊन घेतलं मी. तर झेड टू दी पॉवर 6 इज इक्वल टू 1. आता मला सांगा की झेड टू दी पॉवर 6 1 येऊन राहिले, तर ह्याच्यावरून मी एक सांगू का तुम्हाला, याची व्हॅल्यू किती येईल? 1 मॉड ऑफ झेड. दुसरी गोष्ट, 6 काय येईल? इमॅजिनरी पार्ट 0, तर 0च येईल अँगल. इमॅजिनरी अपॉन इमॅजिनरी तर आहेच नाही ना, इमॅजिनरी अपॉन रियल, तर ते येईल 0. ठीक आहे, तर लिहिलं मी झेड टू दी पॉवर 6 त्या फॉर्मॅटमध्ये, मॉड झेड 6 0. आता हा तर 1च आहे, लिहायची गरज नव्हती, पण लिहून टाकलं मी, तर 1 लिहून टाकतो. बरं, तर यालाच लिहितो 6 2m पाय प्लस 0, तर 2m पायच झाला. तर झेड झाला माझा 6 2m पाय अपॉन 6 असा. ठीक आहे. आता बघा एक लक्षात घ्या की झेड जर 0 नाही, झेडची व्हॅल्यू 1 नाही आहे, तर इथे एमची व्हॅल्यू 0 चालेल का? नाही. एमची व्हॅल्यू जशी मी 0 पुट केली तसंच मला व्हॅल्यू मिळेल 1, तशीच मला व्हॅल्यू मिळेल 1. समजलं का? कारण की 6 0 काय होतं? 1. 6 0 काय होतं? 1. कारण की cos 0 1 होतो, sin 0 तर 0च होतो. तर 6 0 काय होईल? 1. तर त्याच्यामुळे पुट रूट्स किती काढायचे? 6. पण पुट m इज इक्वल टू 0 चालणार नाही 1 पासून. आता आलं लक्षात तुमच्या? तिथे दिलं होतं की 1 to n पण तुम्ही पुट करू शकता, कारण की इथे झेडची व्हॅल्यू 1 नाही आहे. तर 1 2 3 4 5 6, बरोबर आहे.
ठीक आहे. तर पुट केल्या पटापट पटापट. तर आपल्याला मिळाले रूट्स आर 1 पुट केलं तर 2π/6 म्हणजे π/3 6 π/3. दुसरा रूट आला 6 2 पुट केले तर 2π/3. तिसरा रूट आला 6 3 पुट केले तर 3 टू जा 6 6 6 कॅन्सल. बरं हो ठीक आहे. तर 3 पुट केले तर किती येऊन राहिले 6 6 तर पाय येऊन राहिलं. सर -1 आहे का? जसं 0 नाही चालत तर 0 नाही चालत तर 6 पाय चालते का? 6 पायची व्हॅल्यू -1 येऊन राहिली. चेक करू बरं. -1 चा पॉवर 5 -1 प्लस 1 है ना. -1 चा पॉवर 4 म्हणजे ऑड असला तर निगेटिव्ह येतं, इव्हन असला तर पॉझिटिव्ह येतं. हे येऊन राहिलं आहे -1, हे येऊन राहिलं आहे +1, हे येऊन राहिलं आहे -1 आणि हे येऊन राहिलं आहे +1. हो 0 येऊन राहिलं आहे ना, 0 येऊन राहिलं आहे. जर 0 येऊन राहिला आहे तर हा राहील. ठीक आहे. 6 4 पुट केले तर 2 2 कॅन्सल 4π/3 4π/3 6 5π/3 आणि 6 पुट केले तर 2π ते चालणार नाही म्हणजे 5च मिळतील आपल्याला. 6 चालणार नाही, 6 नी प्रॉब्लेम होऊन राहिला आहे. ठीक आहे. तर आपले रूट्स होईल 5च रूट्स होतील याचे. ठीक आहे. आणि याचे किती रूट्स येतील 5. z⁶ = 1 चे. ठीक आहे. ऍक्च्युली ना आता तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, सर 6 रूट्स आहे ना, z⁶ आहे ना. हो, एक रूट बाय डिफॉल्ट 1 आहे. 1 आहे. आता 1 आहे म्हणजे इथे दिसून राहिला आहे की तुम्हाला 0 पुट केलं की 0 येऊन राहिला आणि तो 1 दिसून राहिला आहे. पण हे लक्षात ठेवा बेटा की तो रूट आपण कन्सिडर करत नाही, तो रूट कन्सिडर करत नाही. ठीक आहे. तर म्हणून याचे रूट्स येतील 5. ठीक आहे, याचे रूट्स येतील 5. ठीक आहे. नेक्स्ट z⁴ हा क्वेश्चन बघू आता. बरं इथे 1 येऊन राहिला का? 1 -1 चेक करून घेऊ आपण पहिलेच. 1 आणि -1 चेक करून घेऊ. 1 1 -1 1 -1. अच्छा 1 तर नाहीच आहे कारण की 1 येऊन राहिला आहे. -1 पुट केले तर सर तर मग तर प्रॉब्लेमच आहे. मग तर सगळे 5 येऊन जाईल आन्सर याचं, कारण की निगेटिव्ह वाला -1 येईल आन्सर आहे ना. इथे मायनस आणि इथेही -1 येईल, +1 होऊन जाईल आणि -1 चा इव्हन पॉवर तर 1 करून टाकेल. तर 1 आणि z = -1 and 1 असं लिहून देतो. हा पहिलेच लक्षात ठेवा, हे मी ऑब्झर्वेशननीच लक्षात घेऊन घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे इथे जर 4 रूट्स असतील, आपण जर 5 रूट्स असतील तर 4च रूट्स मिळतील आपल्याला, आहे ना. एक रूट कॅन्सल होऊन जाईल. आणि ऍक्च्युली हे जे असते की नाही z⁴, मागच्या याच्यात पाहिलं तुम्ही z⁵ पासून स्टार्ट झालं तर 5 रूट्स मिळतात. इथे 4च रूट्स मिळतील, 5 नाही मिळतील. बर हे काय? दिस इज GP with first term is equal to 1 and common ratio is equal to -z. कॉमन रेशो काय -z आहे. तर सम काय होईल सर? सम तर 0 दिलाय, तर माझी फर्स्ट टर्म काय 1. 1 मायनस r⁴ r किती आहे माझा -z चा पॉवर किती होईल? किती आहे टर्म्स? 5. तर 5 होईल अपॉन 1 - -z इज इक्वल टू 0. तर हे काय होऊन जाईल पुढे चालून 1 + z⁵. का बरं सर? कारण की -z चा पॉवर इव्हन असला तर पॉझिटिव्ह असते,
ऑड असला तर मायनस झेड टू दी पॉवर 5 होईल, मायनस मायनस अगेन प्लस होईल, आणि इथे होईल 1 प्लस झेड इज इक्वल टू 0. बट झेड इज नॉट इक्वल टू -1. झेडची व्हॅल्यू -1 नाही येते, 0 नाही होणार, तर तिकडे नेलं तर मग झालं आपल्याला झेड टू दी पॉवर 5 इज इक्वल टू -1 मिळेल. काय मिळेल? -1. एवढंच वरच शिल्लक राहील. फक्त आता एक लक्षात ठेवा, याचं तर मॉड झेड इज इक्वल टू किती मिळालं? 1. आणि सिस अँगल सांगू शकता का तुम्ही? अँगल निगेटिव्ह याचा अँगल किती असतो बेटा? पॉझिटिव्ह इंटिजर असला तर त्याचा व्हॅल्यू, इथे इमेजनरी पार्ट 0 आहे, तर तुम्ही म्हणाल 0 अपॉन जर रिअल इंटिजर पॉझिटिव्ह असला तर 0 आणि निगेटिव्ह असला तर, हे तुम्हाला सांगितलं इमेजनरी रिअल पार्टच्या म्हणजे एक्स ॲक्सिसच्या निगेटिव्ह पार्टला जर येत असेल तर त्याचा अँगल असते पाय. हे खूप कन्सेप्च्युअल गोष्टी असतात या. फास्टमध्ये आन्सर आले पाहिजे, चुकलं पण नाही पाहिजे, खूप काळजी घ्यावी लागते. तर हे झालं झेड टू दी पॉवर 5 इज इक्वल टू, आता सिस तो मॉड झेड तो सोडून द्या, सिस 2m पाय प्लस पाय, आणि आपलं झालं झेड टू दी झेड इज इक्वल टू सिस 2m पाय प्लस पाय अपॉन 5. ठीक आहे, असं झालं. क्लिअर? तर बस आता पुट विचार करा, m इज इक्वल टू 0 पुट करू शकतो का? बिलकुल करू शकतो सर. पाय बाय 5 येईल. 1 पुट करू शकतो का? बिलकुल. 2 पुट करू शकतो का? 4 पाय आणि प्लस पाय, पाय 5 पाय बाय पाय म्हणजे पाय येईल, 6 पाय नाही जमणार, नाही जमेल. -1 तर रूट आहे नाही याचा, इथेच लिहिलंय आपण -1 रूट नाही, आणि हे कन्सिडर केलं होतं इथे -1 रूट नाही आहे. म्हणजे इथे 2 च्या नंतर 2 यूज करू शकतो का आपण? नाही, तर आपण डायरेक्ट यूज करू 3 आणि 4. 3 आणि 4 असे 4 रूट्स काढू. क्लिअर का बेटा? याचे रूट्स किती येतील? 4. आणि ते रूट कसे काढाल तुम्ही? 0 1, 0 स्किप केला तर 1 2 3 4. पण चेक करायचं की हे लक्षात ठेवायचं, नाही तर याच्यामुळे मिस्टेक होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. कधी कधी मधातलाही नंबर स्किप करावा लागतो, कधी कधी शेवटचा नंबर स्किप करावा लागतो. पहिला नंबर स्किप करा किंवा मधातला करा किंवा शेवटचा करा, कोणता ना कोणता एक नंबर स्किप करावा लागतो. तर 2 स्किप करावा लागेल इथे, हे लक्षात ठेवा. तर रूट्स आर 0 पुट केलं तर 6 पाय बाय 5. दुसरा आला 6 1 पुट केला तर 2 प्लस 3 पाय बाय 5. तिसरा आला 6 3 यूज केलं तर 7 पाय बाय 5. आणि चौथा आला 6 4 पुट केले तर 8 9 पाय बाय 5. हे रूट बघू. ठीक आहे, हे फार महत्वाचे क्वेश्चन्स आहेत, हे लक्षात ठेवा बेटा. क्लिअर? क्लिअर का? चला नेक्स्ट क्वेश्चन आता आहे थोडा डिफिकल्ट. डीएमटी मुद्दाम घेतलं मी, शेवटचा क्लास आहे आजचा. काय दिलाय? झेड टू दी पॉवर 10 मायनस झेड टू दी पॉवर 5 मायनस 992 इज इक्वल टू 0 विथ रिअल पार्ट निगेटिव्ह. फाइंड द नंबर ऑफ रूट्स. असे रूट्स काढायचे की ज्याचा रिअल पार्ट काय आहे? निगेटिव्ह. रिअल पार्ट निगेटिव्ह. ठीक, तर स्टार्ट करू. झेड टू दी पॉवर 10 मायनस झेड टू दी पॉवर 5 मायनस 992 इज इक्वल टू 0 असं दिलंय आपल्याला. सर झेड टू दी पॉवर 5 जर आपण घेतला, आम्हाला आठवत आहे एक्स टू दी पॉवर 4 मायनस एक्स स्क्वेअर असेल, तर आम्ही काय करू? एक्स स्क्वेअरला काहीतरी कन्सिडर करून टाकू. हो बरोबर आहे.
अशी क्वाड्रॅटिक फॉर्म करता येते. सर हे झेड टू दी पॉवर 5चा स्क्वेअर आहे, झेड टू दी पॉवर 5 आणि ते कॉन्स्टंट आहे, ही क्वाड्रॅटिक दिसून राहिली आहे झेड टू दी पॉवर 5ची. करेक्ट. पण याचे फॅक्टर्स काढावे लागेल. असे फॅक्टर्स काढावे लागेल की ज्याचा सम -1 येईल. असे किती आहे तर 30 इंटू 30 होते 900 आणि 31 तर आणि 30 तर होणारच नाही. 31 आणि 32 करून बघू बरं. 32 इंटू 31 तर हे झाले 62. हां हे 2 तर आला पहिला आपला 62 आणि 3 जा 93 93 699. अरे वा जम गया काम. ठीक आहे. आता आपण 32 आणि 31 हे रूट्स आहेत म्हणजे हे फॅक्टर्स आहेत. तर झेड टू दी पॉवर 10 -32 झेड टू दी पॉवर 5 प्लस 31 झेड टू दी पॉवर 5 आणि -992 इज इक्वल टू 0. तर इथून काढला झेड टू दी पॉवर 5 बाहेर तर हे राहिलं झेड टू दी पॉवर 5 -32 आणि हे राहिलं इथून काय काढलं बाहेर 31 हे राहिलं झेड टू दी पॉवर 5 -32 इज इक्वल टू 0. तर आपल्याला मिळालं झेड टू दी पॉवर 5 -32 आणि हे मिळालं झेड टू दी पॉवर 5 प्लस 31 इज इक्वल टू 0. ठीक आहे. याच्यात दोन क्वांटिटी मल्टिप्लिकेशन मध्ये. तर याचे रूट्स काढू पहिले आपण मग याचे काढू. एक तर हे इक्वल टू 0 असेल म्हणजे असं आहे ते झेड टू दी पॉवर 5 -32 इज इक्वल टू 0 और झेड टू दी पॉवर 5 प्लस 31 इज इक्वल टू 0. तर झेड टू दी पॉवर 5 इज इक्वल टू 32 और झेड टू दी पॉवर 5 इज इक्वल टू -31. ठीक आहे. रूट्स काढू आता याचे. झेड टू दी पॉवर 5 तर झेड टू दी पॉवर 5 हां झेडचं किती होऊन राहिलं आहे. झेडचं जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला काय करायचं आहे याचं आपण इमॅजिनरी पार्ट 0 आहे तर त्याचं रिअल पार्ट 32 आहे म्हणजे 32च येईल. मॉड ऑफ झेड 32च येईल. मॉड ऑफ झेड 32च येईल हे लक्षात ठेवा. कारण की 32चा स्क्वेअर कराल तुम्ही 32चा स्क्वेअर कराल ना. स्क्वेअर रूट ऑफ 32 स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर तर 32चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल 32 मिळेल. 6 हां 32 पॉझिटिव्ह नंबर जर असेल तर तो काय असेल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर. मग त्याचा अँगल किती असेल 60 तर किती झालं 32 6 to m पाय आणि आपलं आन्सर आलं झेड इज इक्वल टू 32 टू दी पॉवर 32 म्हणजे 2 टू दी पॉवर 5 असते हा म्हणजे 2 झालं. मी तुम्हाला इथे लिहून देतो ना कशाला कन्फ्यूज करायचं. हे होतं 2 टू दी पॉवर 5 आहे ना. 2 टू दी पॉवर 5 म्हणजे 32 तर 1/5 घेतला तर हे 2 झालं आणि हे झालं 6 to m पाय अपॉन 5. रूट्स काय आले रूट्स आर 5 रूट्स 2 6 0 पुट केलं तर 2 6 0 पुट केलं तर 0. 2 रूट आहे का बिलकुल आहे याचा रूट आहे 2. ठीक आहे. दुसरा 2 6 1 पुट केलं तर 2 पाय बाय 5. 2 6 3 पुट केलं तर 2 अच्छा 1 पुट केला आपण तर 2 पाय बाय 2 पुट केलं तर 4 पाय बाय 5 आणि 2 6 3 पुट केलं तर 6 पाय बाय 5 है ना 6 पाय बाय 5 आणि 2 6 4 पुट केलं तर 8 पाय बाय 5. आपल्याला विचारलं काय हे पहिल्या याचं काढल्याबरोबरच मी तुम्हाला एक गोष्ट शिकवतो इथे. रिअल पार्ट निगेटिव्ह व्हायला पाहिजे म्हणजे कॉस निगेटिव्ह. कॉस प्लस आय साइन थिटा मध्ये रिअल पार्ट कोणता असतो
कॉस. टू तर आहेच बिचारा, पण कॉस हा असतो रिअल पार्ट. मग कॉस कुठे कुठे निगेटिव्ह येऊ शकतो? सर सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट, जे अँगल सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये येतात तिथे निगेटिव्ह येईल सर. करेक्ट. समजलं? तर इथे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येऊन राहिला, हा तर रिजेक्ट झाला. पॉझिटिव्ह येऊन राहिला सिस. 1 येईल, पॉझिटिव्ह येईल 2. 1 सिस 0 म्हणजे कॉस 0 1 होईल आणि इंटू 2 म्हणजे पॉझिटिव्ह येईल. हा 2 पाय बाय 5. 2 पाय बाय 5. आता पटपट ना ते 5 आहे सगळीकडे, तर 180 डिवायडेड बाय 5 करून घ्या. 180 डिवायडेड बाय 5 किती येते? 36. बरोबर आहे. 36 2 जा 72. 72 येणार नाही, 90च्या नंतरच जाते. 36 3 जा किती येते? 108. हा येईल. नाही 4 जा आहे ना, 4 जा. तर 36 4 जा हा येईल. 36 6 जा करून बघा. तर 36 3 जा आत्ताच सांगितलं मी तुम्हाला किती येते? 108. 108 आणि 108 किती होईल? 108 प्लस 108. कारण की आता आपल्याला कुठे जायचं आहे? 90 टू 270च्या मधात इकडला पाहिजे आपल्याला कॉस. ठीक आहे. हां तर 108 प्लस 108 216. 216 सर हा पण येऊन राहिला आहे. आणि 8 पाय बाय 3 8नी मल्टिप्लाय केलं तर सर 20. आता किती आलं होतं सर तुमचं? मी म्हटलं की माझं आलं होतं 216 आलं होतं. आणि त्यात 72 ॲड करा बरं, कारण की अजून आपल्याला अजून 36 इंटू 8 करायचं आहे ना. 6 केलं होतं आपण, 8 करायचं आहे. 72 जर ॲड केलं सर हे याच्यापेक्षा जास्त चाललं 270 पेक्षा, म्हणजे हा रिजेक्ट. तर 2 मिळाले आपल्याला इथे फॅक्टर्स, 2 रूट्स मिळाले की ज्याचं रिअल पार्ट निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता याचं सिमिलरली याचं करून घेऊ पटपट. याचं करायचं तर इथेच करून देतो, जाऊ द्या. z टू दी पॉवर 5. आता -31चं काय येईल? 31च येईल. पण सीज जो आहे तुमचा तो काय येईल? तो -31 निगेटिव्ह ऑफ एक्स एक्सिस, तर हे येईल सीस पाय. किती येईल? पाय. हे लक्षात ठेवा. इथे प्लस होतं तर अँगल आला 0. इथे निगेटिव्ह आहे 31, -31 आहे ना, त्याचा मॉड वगैरे तर पॉझिटिव्हच येतो 31, पण सीस पाय येईल इथे. हे झालं 31. 31ला तर तुम्ही काही करू नाही शकत असं. सीस 2m पाय, सीस 2m पाय प्लस पाय असं येईल. म्हणजे झालं z इज इक्वल टू 31 टू दी पॉवर 1/5. हे लक्षात ठेवा, 1/5 हा याचा पण. आणि येईल सीस 2m पाय प्लस पाय अपॉन 5. याच्यात बघू निगेटिव्ह रूट्स किती येतात. तर पटपट आता इथे व्हॅल्यू पुट करा. रूट्स आर काय येईल? 31 टू दी पॉवर 1/5. 0 पुट केला तर पाय बाय 5, 6 पाय बाय 5. 31 टू दी पॉवर 1/5 6. हा 1 पुट केला तर 3 पाय बाय 5. 6 31 टू दी पॉवर 1/5. हा तर कंटिन्यू चालेल 6. हा 2 पुट केला तर 4 पाय 5 पाय बाय 5 म्हणजे पायच येईल. आहे ना 5 पाय. हा 31 टू दी पॉवर 1/5. तुम्ही काय पुट केला होता? 2. तर आता 3 पुट करू तर 3 6 7 पाय बाय 5. झाले का 5 रूट? 1 2 3 4 1 राहिला. 31 टू दी पॉवर 1/5. 3 पुट केले होते, 4 पुट केले तर 8 9 पाय बाय 5. 6 9 पाय बाय 5. ठीक आहे. आता फास्टमध्ये आपण याचे हे बघू की निगेटिव्ह तुम्हाला मी सांगितलंच 90 टू 270 निगेटिव्ह असतो सीस. तर हे तर 31 तर पॉझिटिव्हच आहेत. इथे विचार करावा लागेल. पाय बाय 5 सर रिजेक्ट, सर रिजेक्टेड. ठीक आहे.
3π/5, तर मी तुम्हाला सांगितलं होतं π/5 ची व्हॅल्यू घेऊन घ्या. 5/5 ची व्हॅल्यू आहे 36. 36 3 सर 90 क्रॉस करून राहिलाय. 90 क्रॉस करून राहिलाय. 36 हा पाय, हा तर इथेच येऊन राहिला आहे, हा तर पाय असतो ना, तर हा पण 5 झाला. 36 7 जा सर, तर 36 7 जा. 6 तर पास करत होता, 7 नाही करत होता, 8 नाही करत होता, पण 7 करून टाकेल. कारण की आपण काय काढलं होतं 216 आहे ना 6चा, आणि त्यात जर तुम्ही 36 ऍड केले तरी ते 240 50च्या जवळपास येतं, म्हणजे हाही पास करेल. आणि तो 9π/5 हा तर बिलकुल नाही करणार सर. 8π/5 तर नाही केला तर 9π/5 काय करेल, हा तर 270च्या पुढे चालला जाईल. म्हणजे इथे मिळाले 3, इथे मिळाले 2, इथे किती मिळाले 2, आणि इथे किती मिळाले 3, असे आहेत. म्हणजे टोटल किती झाले 5. तर फाइंड द नंबर ऑफ रूट्स किती आहे 5. असे रूट्स आहेत या इक्वेशनचे की ज्याचा रिअल पार्ट काय आहे निगेटिव्ह आहे, ज्याचा रिअल पार्ट निगेटिव्ह आहे. बघून घ्या बेटा एकदा, आणि इथे आपण थांबूया लागेल तर आज. म्हणजे आता आपलं डिफरन्शिएशन आपण चॅप्टर संपल्यावरच करत असतो, तर आता डिफरन्शिएशन संपल्यानंतरच आपण भेटू शकू. ठीक आहे ना, ठीक आहे. तर ठीक आहे बेटा, तर इथे बघून घ्या एकदा 5 मिनिट बघून घ्या. आणि काही प्रॉब्लेम असला तर विचारायचं. तुम्ही मला साईटवर पण विचारू शकता, आस्क डाऊट असतंच, त्या टॅबवर क्लिक करायचं, तिथे क्वेश्चन टाकू शकता, तुम्ही विचारू शकता. त्याचा ॲन्सर पण मी देऊ शकतो, असं काही नाही आहे. आणि मध्ये काही प्रॉब्लेम आला तुम्हाला तर विचारू शकता. आणि कॉम्प्लेक्स नंबर इतकं सोपं नाही आहे जितकं सोपं तुम्हाला वाटतं, हे लक्षात ठेवा. त्याचे अप्लिकेशन्स मी तुम्हाला सांगितले होते, खूप सारे अप्लिकेशन्स असतात. विदाऊट अप्लिकेशन्स तर कॉम्प्लेक्स नंबर विचारतही नाही. ठीक आहे. तर याही गोष्टी लक्षात ठेवायच्या बेटा. ठीक आहे. तर ठीक आहे बेटा, इथे आपण थांबूया. आणि